महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. पडताळणीनंतर तब्बल 92 लाख महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच प्रत्येक 10 लाभार्थ्यांपैकी जवळपास 4 जणी आता या योजनेच्या यादीत नाहीत. मात्र यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर या लाभार्थ्यांपैकी अनेक जणी अपात्र होत्या तर त्यांना आतापर्यंत दिलेले हजारो कोटी रुपये कोणाच्या जबाबदारीवर दिले गेले? या पैशांची भरपाई होणार का? आणि सरकार नेमकं काय म्हणतं? चला संपूर्ण प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सरकारी नोंदणीनुसार राज्यभर झालेल्या पडताळणीनंतर 92 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने सुमारे 80 लाख लाभार्थी वगळल्याचे सांगितले होते. मात्र आता समोर आलेला आकडा त्यापेक्षा अधिक आहे. सर्वाधिक म्हणजे जवळपास 62 लाख महिलांनी अनिवार्य ई-केवायसी पूर्ण केले नव्हते, त्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली. त्याशिवाय सुमारे 16 लाख लाभार्थ्यांचे कौटुंबिक उत्पादन 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. काही लाभार्थी सरकारी कर्मचारी होते, काही इतर सरकारी योजनांचा लाभ घेत होते, काहींचे वय पात्रतेच्या मर्यादेपेक्षा जास्त होते, तर काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक सदस्य लाभ घेत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे पडताळणीत सुमारे 29,000 पुरुष आणि जवळपास 8,000 सरकारी कर्मचारी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार पडताळणी होण्यापूर्वी या अपात्र लाभार्थ्यांना मिळून 14,000 कोटी रुपये वितरित झाले होते. अनेकांना सरासरी 10 महिने लाभ मिळाला होता. आता सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे, या पैशाचं काय होणार? महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी वारंवार संधी देण्यात आली होती. त्यामुळे ई-केवायसी न केलेल्या महिलांना आधी लाभ मिळत राहिला आणि नंतर त्यांचे पेमेंट थांबण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने स्पष्ट केले आहे की पुरुष लाभार्थी आणि सरकारी कर्मचारी यांच्याकडूनच वसुली केली जाणार आहे. इतर लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सीएजीने देखील या योजनेच्या आर्थिक नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अर्थसंकल्पीय अंदाज, खर्चाचे नियंत्रण आणि लाभार्थ्यांची अचूक पडताळणी यामध्ये त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी या योजनेची तरतूद 36,000 कोटी रुपयांवरून 26,500 कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी दिलेले मासिक मदत 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा प्रश्न कायम राहतो. जर सुरुवातीपासूनच पात्रतेची काटेकोर पडताळणी झाली असती तर हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च टाळता आला असता का? आणि भविष्यात अशा योजनांमध्ये अधिक पारदर्शकता कशी आणली जाणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारने केवळ सरकारी कर्मचारी आणि पुरुष लाभार्थ्यांकडूनच वसुली करावी का, की इतर अपात्र लाभार्थ्यांबाबतही वेगळी भूमिका घ्यावी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.